आदरणीय वंदनीय या महाराष्ट्राचे विधिमंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय जिरवाळ साहेब, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जिरवाळ साहेब म्हणजे मुख्यमंत्रीच्या लेवलचे ते माणूस आणि आज मुख्यमंत्र्याच्या लेवलच्या माणसाला मंत्रालयावरून चौथ्या मजल्यावरून उडी मारावी लागते। ही खरं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ही निंदनीय गोष्ट आहे। म्हणून मी खरं तर या मुख्यमंत्र्याचा जाहीरपणे निषेध करतो। जर आज जिरवाळ साहेबांना उपोषण करावं लागतंय, जिरवाळ साहेबांना उडी मारावं लागते। जिरवाळ साहेबांनी खरं तर गोरगरीब जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी गांधी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर उपोषण केलं। मी त्या उपोषणला होतो मुंबईला मंत्रालयामध्ये। आम्ही 25 आमदार त्या ठिकाणी होते। आजी माझी आदरणीय मधुकर पिचड साहेब होते, लांबटे आमदार, सगळे आमदार होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांनी आम्हाला तिथं फसवून नेलं आणि त्यांना सांगितलं की तुमची पेसा भरती चालू करतो, पेसा भरतीचा स्टे उठवतो। जिरवाळ साहेबाला आतमध्ये घेऊन गेले। आम्ही त्या गांधी पुतळ्यापाशी बसून राहिलो। 4-5 मंत्री त्या ठिकाणी आले होते। पण मला एवढं मित्रांनो सांगायचंय की फसवून नेलं आणि 4 दिवसांनी सांगितलं की भरती करता येणार नाही। शेवटी जिरवाळ साहेब वैतागले आणि जिरवाळ साहेबांनी सांगितलं माझं जीवन जरी संपलं तरी चालेल, कारण आदिवासी बांधवांना बंड करायची सवय। नागा कातकरी असेल, राया ठाकर असेल, राघोजी भांगरे असेल, बिरसा मुंडा असेल, आपण जुन्या माणसांचा इतिहास पहा, त्यांनी बंड केलाय। आणि म्हणून जिरवाळ साहेबांनी सांगितलं अध्यक्ष काय व्हायचं ते होऊ द्या, मी गेलो तरी चालेल, पण माझ्या आदिवासींना भरती झाली पाहिजे। म्हणून जिरवाळ साहेबांना मंत्रालयातून उडी मारली। म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी पाठीमागे उभे आहोत। म्हणून आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे, अरे झोपा उडवा, झोपा उडवा। आज महाराष्ट्राचा नेता जर उड्या मारतोय तर तुम्ही काय इकडे तिकडं काय बघताय? तुम्ही वेळ आलेली आहे लढण्याची। म्हणून या सरकारला माझा विचार आहे, काल मला जिरवाळ साहेबांचा फोन आला, मी मुंबईला उडी मारल्याबरोबर मला खरं तर त्या ठिकाणी अश्रू माझं आवरण झालं नाही, मला चीड आली। 101 कार्यकर्ते घेतले आणि आम्ही शिवनेरीच्या दिशेने आम्ही म्हणलं आम्ही शिवनेर किल्ल्यावर जातो। आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही सुद्धा शिवनेर किल्ल्यावर उड्या हाणणार। त्यासाठी पोलीस ठिकाणी आले आणि पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला थांबवलं। खरं तर पोलीस डिपार्टमेंट आपल्याला सहकार्य, पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे का आपण अन्यायाच्या विरुद्ध लढतोय आणि म्हणून अशा वाई देखील करणार होत्या। काढ जाऊन इकडे काय पोरा, इकडे इकडे त्या इकडे इकडे काढण्याचं। आणि म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही आम्ही सर्वांनी जिरवाळ साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या हक्कासाठी आपण करताना हा आंदोलन करतोय। आणि म्हणून भोईर साहेब या ठिकाणी आहेत, भोडे साहेब आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत। पण मित्रांनो, माता भगिनीनो, आपण आता हटायचं नाही। आज संध्याकाळपर्यंत जर त्यांनी निर्णय दिला नाही आणि पेसा भरती चालू केली नाही तर आपण या सरकारला सोडायचं नाही। भोईर साहेब काय व्हायचं ते होऊ द्या, पण सगळं आहे कल्याण नगर हवे आपण चका बंद करू, आपण जेसीबी आणून या रोडवर दगडा लोटू, काय करायचं ते करू, परंतु आता निर्णय पाहिजे। आणि मुख्यमंत्र्याला माझा थेट इशारा आहे, मुख्यमंत्री साहेब तुमच्या फक्त 8 ते 9 दिवस राहिले। हा 8 दिवसाचा मुख्यमंत्र्याने जर निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे मुख्यमंत्री आणि यांचं सरकार कधीच नसेल अशा प्रकारचा मी त्या ठिकाणी जाहीर इशारा देतोय। काय त्यांना उन्हात घर बांधायचं ते बांधू द्या, काय त्यांना उन्हात घर बांधायचं बांधू द्या, पण आमचा हक्क आहे, आमच्या योजना हक्काच्या। आणि माझी कार्यकर्त्यांना पण विनंती आहे, सगळ्या कार्यकर्त्यांना, बाबांनो वेळ आली तर रस्त्यावरती उतरा, राजकारण बाजूला ठेवा, पक्षाच्या दोड्या बाजूला ठेवा, कवाऱ्यांची वजी वागवायची, कवाऱ्यांची पुढे पुढे करायचा।
एका उपाध्यक्षाला उड्या माराव्या लागतात, 25 आमदारांना उड्या माराव्या लागतात. 10 ते 15 वर्षाची ती जाळी आहे, ती कुजलेली आहे. अजून 2-4 जणांनी जर उड्या मारल्या असत्या ना, अख्खी जाळी तुटली असते. म्हणजे 25 आमदार जर जाग्यावर गेले असते तर आपल्याला काय वाटलं असतं. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी खरं तर झिरवळ साहेबांचा त्यांना पाठिंबा देण्यासाठी, या सरकारला निरोप देण्यासाठी आपण कल्याण नगर रेल्वे रोड या ठिकाणी आपण बंद केलेला आहे. हा रस्ता रोको आंदोलन अगदी शिस्तीमध्ये होणार आहे. संध्याकाळपर्यंत वाट बघूया. मी आज संध्याकाळी झिरवळ साहेबांच्या मुंबईला जाणार आहे. सर्व मंत्र्यांची, आजी माजी मंत्र्यांची बैठक आहे, 25 आमदारांची बैठक आहे. त्या आमदारांना मी स्वतः सांगणार आहे, तुम्ही सगळ्या आमदारांनी राजीनामे द्यायचे. जर तुम्ही आमदारांनी राजीनामे दिले नाही, जर निर्णय लागला नाही, तर हे जेवढे 26 आमदार आहेत ना, एकाला आपण सहकार्य करत नाही असं महाराष्ट्रामध्ये ठरलंय. असं महाराष्ट्रामध्ये ठरलंय. तुम्ही काय करताय? तुम्ही आमच्या जीवावर निवडून जाताय. हे गोरगरीब जनता मतदार करताय. तुम्हाला आम्ही मुंबईला घ्यायला पाठवले, अरे आमच्या संरक्षणासाठी. आणि म्हणून तुम्ही जर झोपेचं सोंग घेणार असतील, जर आमदार तिथं कधी विधिमंडळात जाणार नसतील, झिरवळ साहेबांना पाठिंबा देणार नसतील, तर त्या आमदारांचा मी सुद्धा या ठिकाणी त्यांना इशारा देतो. आपण कुठल्याही प्रकारचं असं गलथान तुम्ही का हलगर्जीपणा करू नका. या ठिकाणी खरतर या विभागाचे उपविभागीय अधिकारी चौधरी साहेब या ठिकाणी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आमच्याकडून कधीही गलत होणार नाही, कधी आमच्याकडून पोलीस डिपार्टमेंटला आमचं आहे, तुम्ही पण आमच्याच आहेत, काय आदिवासी पोलीस आहेत. अरे बाबा तुम्हाला परमिशन झालं असेल, तुम्हाला नोकरी भेटली नसेल, आम्हाला काहीच नाही, तरी आम्ही ओरडतोय. अरे आमच्या नशिबामध्ये काय डोंगरावर वऱ्याचा भूस, तरी आम्ही खुश. तुम्ही पगार घेताय, कोण तलाठी झालाय, कोण पोलीस झालाय, कोण ग्रामसेवक झालाय. अरे बाबांनो सहकार्य करा. तुम्हाला काय तांत्रिक अडचण असेल आम्ही समजू शकतो, पण आज ही लढाई आहे, ही आदिवासी समाजाच्या अस्मितेची लढाई आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज माझी आई पेटले, बहीण पेटले, माझ्या माता भगिनी, झेंडा आहे ना, हा झेंडा हा फडकीचा झेंडा आहे. या फडकीमध्ये आपला जन्म झालाय, याची प्रत्येक आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांना भान ठेवला पाहिजे. हा फडकीचा झेंडा जर वेळ आली ना, तर हा झेंडा उलटा करू, आंदोलन करू, रक्ताचे पाठ व्हायला तरी चालेल, पण एका महाराष्ट्राच्या उपाध्यक्षाला त्या ठिकाणी उडी मारावं लागतं, आत्मदहन करावं लागतं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिवनेर किल्ल्यावर उडी मारावं लागते. इतकी वाईट परिस्थिती आपल्यावर आले का? आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये एकत्र या. मी खूप या ठिकाणी काय मागतोय, पेसा भरती म्हणजे काय, त्यांची इंटरव्ह्यू झाले, जागा रिक्त आहेत. समजा पेसा अंतर्गत असताना ज्या गावामध्ये डीएड आहे त्याच गावचा शिक्षक तिथे द्या, ज्या गावामध्ये नर्सिंग कोर्स झालाय तिथंच ती नर्स द्या, ज्या गावचा तलाठी आहे तिथं तो तलाठी द्या, ज्या गावचा ग्रामसेवक आहे तिथं तो ग्रामसेवक द्या. मागणी सरळ आहे वैर साहेब, अवघड काहीच नाही. आणि जागा रिक्त आहेत. आणि म्हणून या सरकारला मी इशारा देतोय, बाबांनो दिवस मोजा, 8 दिवस राहिले तुमचे, 8 दिवसाला आचारसंहिता लागली का यांची मुदत संपली. 8 होणार, 8 होणार, घाबरू नका. 8 होणार आहे, पर्याय नाही. आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, पेसा भरती झालीच पाहिजे, पेसा भरती झालीच पाहिजे, आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा.